नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ॲप्रिसिएशन ऑफ पोएम हा जो 5 मार्कांचा प्रश्न आहे त्याबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत. आज आपण ज्या पोएमचं ॲप्रिसिएशन बघणार आहोत त्या पोएमचं नाव आहे इफ. सो दिस इज द टायटल ऑफ दिस पोएम. प्रश्नपत्रिकेमध्ये ही कविता छापून येणार आहे, त्यामुळे आधीच आपण ही कविता व्यवस्थित वाचून ठेवणं जास्त आवश्यक आहे. या पद्धतीने कविता छापून येईल आणि त्यानंतर आपल्याला ती वाचायची आहे व्यवस्थित, आणि कविता वाचून झाली की आपल्याला ॲप्रिसिएशन घ्यायचं आहे. पहिला मुद्दा असतो ॲप्रिसिएशनमधला टायटल. ह्या टायटलसाठी हाफ मार्क असतो आणि हे टायटल आपल्याला पाहून लिहायचं आहे. टायटल कुठे दिलेलं असतं? कवितेच्या सुरुवातीला या ठिकाणी टायटल दिलेलं आहे. हे टायटल आपण व्यवस्थित पाहून लिहायचं आहे. हे टायटल असतं आणि त्यानंतर कविता संपली की शेवटी इथे नेम ऑफ पोएट असतं. हे व्यवस्थित आपण पाहून लिहायचं. टायटल इफ, नेम ऑफ पोएट रुडयार्ड किपलिंग. हे नाव व्यवस्थित पाहून लिहायचंय. कॅपिटल लेटर्स कुठे वापरलेत ते काळजीपूर्वक व्हायचं, त्यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये. याला अर्धा मार्क आहे. त्यानंतर राईम स्कीम. आता राईम स्कीम बघूया आपण. इथे राईम स्कीम दाखवली आहे. ए ए ए ए सी डी सी डी ही पहिल्या स्टँजासाठी, आणि सेकंड स्टँजा आणि थर्ड स्टँजासाठी ए बी ए बी सी डी सी डी. ही राईम स्कीम कशी आपण निवडली आहे ते तुम्हाला दाखवतोय. नीट बघा. हे बघा, यू हा पहिला स्टँजा आहे. पहिल्या स्टँजामध्ये 4-4 ओळींचे 2 गट आहेत. हे बघा, यू 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 टू हे चारही शब्द एकमेकांशी यमक जुळतात यांचं, म्हणून याला आपण नाव दिलं ए ए ए ए. ओके. आता इकडे बघा, वेटिंग आणि हेटिंग हे एकमेकांशी यमक जुळत आहेत. दीज आर रायमिंग वर्ड्स. लाईज अँड वाईज, मग ए ए ए ए सी डी सी डी, याला आपण सी म्हटलं वेटिंगला, त्याच्यामुळे हेटिंगला पण सी आलं. लाईजला आपण डी म्हटलं, त्याच्यामुळे वाईजला पण डी दिलंय आपण, म्हणजे ए ए ए ए सी डी सी डी. ही राईम स्कीम झाली पहिल्या स्टँजाची. आता दुसरा स्टँजा बघा. मास्टर एम डिझास्टर सेम, स्पोकन फुल्स ब्रोकन टूल्स. मास्टर आणि डिझास्टर हे दोन एकमेकांशी यमक जुळत आहे, म्हणून याला आपण ए म्हटलं, डिझास्टरला ए म्हटलं. एम आणि सेम हे एकमेकांशी रायमिंग वर्ड्स आहेत. मग आता काय येईल? या एमला आपण बी म्हटलं, सेमला बी म्हटलं. ए बी ए बी. आता इकडे बघा, याला आपण नाव दिलं सी. ब्रोकन स्पोकन शब्द ब्रोकनशी रायमिंग वर्ड आहे, त्याच्यामुळे सी याला दिलं. फुल्सला आपण डी दिलं. स्पोकन आणि ब्रोकन रायमिंग वर्ड्स म्हणून याला परत सी दिलं. आणि फुल्स आणि टूल्स एकमेकांचे रायमिंग वर्ड्स आहेत, त्याच्यामुळे याला फुल्सला आपण डी दिलं होतं, त्याच्यामुळे टूल्सला पण आणि आपण डी दिलं. म्हणजे काय होईल बघा, ए बी ए बी सी डी सी डी. आलं लक्षात? ही दुसऱ्या स्टँजाची राईम स्कीम. आणि तिसरा जो स्टँजा आहे याला पण दुसऱ्या स्टँजाप्रमाणेच राईम स्कीम आहे. हे बघा, ए बी ए बी, त्यानंतर सी डी सी आणि डी. या ठिकाणी सी साठी आपण मिनिट शब्द आहे, इट्स हा पुन्हा सी आलाय. इट, मिनिट आणि इट, रन आणि सन. लक्षात आली तुमच्या राईम स्कीम? स्टँजा 1 साठी ए ए ए ए सी डी सी डी, स्टँजा 2 and 3 साठी ए बी ए बी सी डी सी डी. आता फिगर्स ऑफ स्पीच, भाषेचे अलंकार. आता अँटिथिसिस. अँटिथिसिस अलंकार कुठे आला आहे तर इकडे काळजीपूर्वक बघा तुम्ही. अँटिथिसिस या ठिकाणी तुम्हाला अँटिथिसिस म्हणजेच काय तर एकाच वेळी जर 2 विरुद्धार्थी शब्द आलेले असतील, एकाच वेळी जर 2 विरुद्धार्थी शब्द एखाद्या ओळीमध्ये आले असतील तर आपण त्याला अँटिथिसिस म्हणतो. आता या ठिकाणी बघूया. हे बघा, ट्रस्ट अँड डाऊट. ट्रस्ट ट्रस्ट अँड डाऊट हे 2 तुम्हाला दिसत आहेत शब्द. ट्रस्ट हा बघा, हा शब्द विश्वास ठेवणे, आणि डाऊट म्हणजे काय, संशय घेणे. एकाच ओळीमध्ये हे 2 शब्द आलेत, म्हणून हा आहे अँटिथिसिस. त्यानंतर आता दुसरा स्टँजा बघूया आपण. इथे बघा, दुसऱ्या स्टँजामध्ये इथे दिसतंय तुम्हाला ट्रायम्फ अँड डिझास्टर, विजय आणि आपत्ती. यांना काय म्हटलं आहे? इम्पोस्टर्स. इम्पोस्टर्स म्हणजे ढोंगी.
आता वास्तविक ट्रायम्फ अँड डिझास्टर हे ॲब्स्ट्रॅक्ट नाव नाही, भाववाचक नाम आहेत, निर्जीव आहेत ते, पण ते कसे आहेत, ढोंगी आहेत. म्हणजे सजीवांचा गुण यांना दिला जातो या निर्जीव गोष्टींना, म्हणून इथे कोणता अलंकार येईल, पर्सॉनिफिकेशन. ओके. त्यानंतर आता पुढच्या स्टॅन्झामध्ये बघूया आपण. पुढच्या स्टॅन्झामध्ये बघा पुन्हा एकदा अँटिथिसिस आलेला आहे. इकडे नीट बघा. फोज अँड फ्रेंड्स. फोज म्हणजे काय, शत्रू. अँड फ्रेंड्स म्हणजे काय, मित्र. दोन विरुद्धार्थी शब्द आल्यामुळे इथे आहे अँटिथिसिस. आणि हे बघा इकडे, युअर्स इज द अर्थ. युअर्स इज द अर्थ म्हणजे काय, संपूर्ण पृथ्वी तुझी आहे. एव्हरीथिंग दॅट इज इन इट म्हणजे पृथ्वीवर जे आहे ते सगळं तुझं आहे. हा कोणता अलंकार आहे, रूपक अलंकार, मेटाफोर. म्हणून आपण इथे फिगर्स ऑफ स्पीच दिले आहे, अँटिथिसिस, पर्सॉनिफिकेशन आणि मेटाफोर. यापैकी तुम्ही कुठलंही एक व्यवस्थित लिहिलं न चुकता की तुम्हाला इथे 1 गुण मिळेल. आणि आता सेंट्रल आयडिया, मध्यवर्ती कल्पना. नीट ऐका काळजीपूर्वक. दिस पोएम डील्स विथ ॲडवाइस गिवन बाय अ फादर टू हिज सन. ही कविता एका वडिलांनी त्यांच्या मुलाला दिलेला जो सल्ला आहे, उपदेश आहे, त्याच्याशी संबंधित आहे. द फादर टेल्स हिज सन हाऊ टू लिव्ह अ सक्सेसफुल अँड हॅपी लाईफ दो देअर आर मेनी अप्स अँड डाऊन्स इन अवर लाईफ. या ठिकाणी वडील आपल्या मुलाला सांगतायत की एक यशस्वी आणि आनंदी जीवन कसं जगायचं. जरी आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार असतील तरी यशस्वी आणि आनंदी जीवन कसं जगायचं याबाबत वडिलांनी मुलाला सल्ला दिलेला आहे. दिस पोएम टेल्स अस क्वालिटीज ऑफ अ गुड मॅन. चांगल्या माणसाचे अंगी कोणते गुण असतात याबद्दल ही कविता आपल्याला माहिती देते. इट टीचेस अस हाऊ टू बिकम अ गुड ह्युमन बीइंग. एक चांगला मानव म्हणून आपण कसं जगायचं हे कविता आपल्याला शिकवते. द पोएट एनकरेजेस अस टू फेस द चॅलेंजेस अँड ऑलवेज मूव्ह फॉरवर्ड. ही कविता आपल्याला प्रोत्साहन देते. कोणत्या गोष्टींना प्रोत्साहन देते, फेस द चॅलेंजेस म्हणजेच आव्हानांचा सामना करणं, आणि महत्त्वाची गोष्ट ऑलवेज मूव्ह फॉरवर्ड आणि नेहमी पुढे जाणं. अशा पद्धतीने आपण या कवितेची सेंट्रल आयडिया लिहिली आहे. ही सेंट्रल आयडिया आपण आपल्या भाषेमध्ये लिहायची असते आणि सोप्या शब्दात ती लिहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, समजलंय ॲप्रिसिएशन ऑफ पोएम कसं लिहायचं. अगदी यात निश्चित तुम्हाला 5 पैकी 5 मार्क अगदी निश्चित मिळतील. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा. ओके. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एन्जॉय लर्निंग इंग्लिश. बाय.